गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे पिकनिकचा तिसरा दिवस आणि आता आम्ही नाश्ता करायला बसलो. बघा आजचा नाश्ता. तर आता नाश्ता आला आमचा. नाश्ता बघा, भजा आहे आणि डोसा आहे आणि चटणी. बघा काय चालू आहे. सनस्क्रीन लावतात बाप्पा आणि दादा ऐकत मेकअप चालू आहे. मेकअप आता मी तशी आल्या फोटो करायला आणि फोटोग्राफर बघा ही पोज देताना आता फोटो काढायला तिथं शिकाय चालू आहे तर बोलायला. व्ह्यू बघा इथं काय आता आम्ही एक ठिकाणावर चाललो मंदिरात. आज आमच्या मामाचा आणि आत्याचा या ॲनिव्हर्सरी आहे. की मंडळी बसले बघा. हा चालू आहे. आम्ही एक ठिकाणावर चाललो मंदिरात. इकडं बघा पप्पा गाडी काढताना आता आणि सगळी बाथरूमला जाऊन येतात. आता आम्ही जायला निघल्या. इकडं बघा दिदी ऐकत आम्ही चाललो कुंभकोणमला. हे बघा सगळे आहेत. आता आम्ही चाललो कुंभकोणमला. तिथे एक ऐतिहासिक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तो मंदिर बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. तिथून शंकरसांच्या घराच्या तिथून तो 150 किलोमीटर आहे. आणि आता आम्ही बसलोय गाडीत थोड्या वेळेला आणि आता आम्ही पोहोचू तिकडे मंदिराकडे. अजून बराच वेळ लागेल आम्हाला गाडीत बसून, कारण की रोड खूप चांगले रस्ते दाखव. यश यांना रस्ते बघा कसे आहेत. रस्ते बघा कसे आहेत तुम्ही. 150 किलोमीटर म्हणजे 3 तासाचे रनिंग पकडून चालतात ते लोक. 3 तासाच्या आत. एक KFC आहे इथं. आता ना त्यावेळेला जायचं आहे. हॅलो गाईस, तर आता आपण पोहोचलो तंजावरच्या मंदिरामध्ये. तुम्हाला दाखवतो मंदिराचा आतला व्ह्यू कसा आहे. ही गाईज माहिती आहे या देवलाची. महाराज चोळ राजांनी बनवलेला आहे. तर आता आम्ही आलो मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे. चोळ राजाने बांधलेलं मंदिर आहे हा. आणि तुम्ही पण एकदा भेट द्या. तंजावरमध्ये आहे. आणि हा आहे तिसरा दरवाजा. तिसरा दरवाजा खूप छान आहे बघा. गार्डन्स वगैरे. तर सगळ्यांच्या कडक मध्ये पाय भासतात. हे बघा हे बेकार पाय भासतात. आतमधला नजारा बघा तुम्ही. आता आम्ही सगळ्या दरवाजांच्या आतमध्ये आलो. हे बघा आतमधला. आणि हा नंदी आहे. नंदी आहे इथे. खूप मोठा नंदी आहे. यश इकडे आहे मंदिर तंजावरचा.
ए बुद्धे घेतले. हा बघा तंजावरचं मंदिर आहे. काही जुनी हिस्ट्री आहे मंदिराची. इथं सगळी मंदिराची हिस्ट्री लिहिलेली आहे. ते तशी मंदिराची पूर्ण हिस्ट्री लिहिलेली आहे. म्हणजे आपल्याला वाचता येणार ना ते काय लिहिलेलं आहे. ही आहे मंदिराची मागची बाजू. दोघांना भेटलं मग चांदीचा नंदी आहे बघा मित्रांनो. हे बघा चांदीची हत्ती. महादेवाच्या मूर्त्या किती आहेत. लई बेकार गरमी आहे ना. लई बेकार पाय बसतात. लईच बेकार पाय बसतात. आणि सगळ्यात दगडाचा मंदिर आहे. नंदी बघा खूप मोठा आहे नंदी. हा मंदिरातला नंदी आहे तंजावरमध्ये. आता आम्ही दुसरा मंदिर बघायला आले आलो. थोडं पहिलं मंदिर बघून आलो की जेवण आता दुसरा मंदिर बघायला आलो. तर आता आम्ही तंजावरवरून दुसऱ्याकडे आलोय. शंकर कुठं आता कुठं आल्या आपण. कुठं आल्या आलमगुडीला आल्या आपण. हा रथ बघा. रथ यांचा जत्राची आहे. याच्यानं जत्रा करतात. जत्राचा रथ आहे त्यांचे बघा. टायर पंचरत नाही. ऊन गेला म्हणून बरं वाटते. बघा मोर. बघा मोर. बघा ओरिजिनल आहे. ओरिजिनल. बघा जरा. हार बघा जरा. बघा आवाज येते मोर. ये रहा काही नको स्पेशल सर. तर आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत. गणपतीचा. अरे ही स्टोरी माहिती आहे तुला. आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये चाललो. बघू दर्शन किती वेळ होते आमचं. गर्दी तर भरपूर आहे इथे. ओबी काय बोलायचं आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं. खूप चांगलं दर्शन झालं. गुरु म्हणून भगवान होते. कुठले गुरु भगवान. खूप चांगलं मंदिर. आतमध्ये एकदम जुन्या स्ट्रक्चरचं मंदिर आहे. आणि आता आमचं चांगलं दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये. हे बघ जाईन तिथं नाटका. आजो आगीच लावतोय. आगीच कोण लावतोय. कोण लावतोय आगीच.
लगेच लावते झोपतानी. थांबल्यावर चहा पियाला काहीतरी नाश्ता करू. आमची कॉफी आली आणि आम्ही बसलो होतो कॉफी पियाला आणि बघा इथे या दोघी बसल्यात. इथे सगळी कॉफी पियाला बसल्यात तर त्यांची कॉफी पिऊन झालेली आहे. तर आता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी कुंभमोलक म्हणून देवस्थान आहे. तिथं आल्यावर बघू आता कुंभमोलक मोलक का मोडक काय आहे तिथं आल्यावर. हे बाई आपली माणसात सगळी आपली पब्लिक. अरे यो घे बाबा दिसला. दिनेश कार्तिक पण आहेत, तुम्ही बघू शकता दिनेश कार्तिक यांना. मंदिर बघा किती खूप छान आहे, मस्त मंदिर आहे. लवकर लवकर या, अजून एक जागा आहे. नको बस नको. डबल तुला कधी भेटणार आहे? या 5 मिनिटात जाऊ दे तुम्ही. फोटो काढायला अलाउड नाही तरी गपचूप व्हिडिओ काढले मी. ज्यांची लग्न नाही झाली ना त्यांना इथे आणून असं बसवतात. तर त्यांची लग्न नाही झाली त्यांची इथे येतात. ही बसलेल्यांची लग्न नाही झाली अजून. पप्पा आणि मी आता एकत्र चाललो. आता मी डायरेक्ट घरी जाऊ. पोऱ्याचा नाही, पोऱ्याने बांधलाय ना यो. तो वापस तर परत आम्ही एक देवळामध्ये आलो. आजचा आमचा 3रा देऊळ असेल हा. 4था देऊळ का? ठीक आहे, चौथा मंदिर आहे. खूप जुनी मंदिर आहेत. पुन्हा एकदा हा मंदिर जो आहे तो पण दगडाचा जुना स्ट्रक्चर आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढे काय आहे ते. तर आता आलो होतो दर्शन घ्यायला. मंदिर बंद झालेलं 8 वाजता. मला यायला उशीर झाला. अरे लय फोकस भारी आहे. अरे तुमचे मामांचे त्याही व्हिडिओ करत बसत होते ते सगळे काढलेल्या. फोटोशूट चालू आहे यांचा. मंदिर तर बंद झालं आहे आता. लय भारी मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. पण आता आमची इच्छा नाही राहिली बघायची मंदिर बंद झाल्यामुळं. आता बघा काय चाललंय. लोकांचा काय नाही जा काय. आता आम्ही एक ठिकाणी आलो. तो मंदिर बघला, तो खूप मोठा मंदिर आहे. शिवा काय मंदिराचं नाव आहे काय? अरे याला स्पेशल काय माहितीये मॅ? सोंडेरे मंदिर.
आज आहे आमच्या मम्मीची आणि पप्पाची अॅनिव्हर्सरी होती. केक कापायला घेतलेला आहे. केक कापायला घेतलेला आहे. अरे इथं का अरे कुठे गेला आयर आले बघा. तर आमच्या ताईची ॲनिव्हर्सरी आहे. आम्ही सेलमला साजरी करतो तामिळनाडूमध्ये. तर आमच्या अम्मानी त्यांना गिफ्ट दिले कळशी आखांड बांधले हरका झालाय. बाई दाखव इकडे दाखव. नाही दिसत हे बघ चला बाबा ओवीने कशी उचलून झाली. चल चल बारका पिली उचलली. हे बघ. गाईज आता आम्ही यो ब्लॉग इथं एंड करतो आणि आता भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.